सकाळ सकाळ कसं चाललंय बघितलं का? अगं त्यांना दूध घालायला जाऊ दे की. हाका मारत होत वय. हो देवाला भलतच पाठ चालले देवाला. आज काय भाजी करायची यो? कणिक मळून ठेवली मस्तपैकी. कारलं आणि बेसन करायचंय तसलं. बेसन करून नाही तर मग काय मग कारलं बापूंसाठी. बापूंला कारलं आवडतं हाय का नाही? फिलवर कोबी तर काय पोरं खात नाही ती. जेवतच नाही ती. मग बंदच जेवायचं. दूध वाटायचं राहिलं होतं. गैवार ती वजन आणायला जायचं होतं पण ध्यानात आलं दूध राहिले वाटायचं म्हणजे गाळायचं राहिलंय. आणि बापूंला लावलं किटली घेऊन गेली तशीच बाहेरच. कुठं गाणं गाणं सरपण आणायचंय सगळं करायचंय. गेलं दूध घालायला. बापूंला दूध घालायला लावलं. पोरं गेली शाळेत. मी आली वजन आणायला. शेताचं वजन घेऊन या बापूंला म्हणलं. बापू म्हणलं कापून द्यायला चला. म्हणलं आता हिथलंच आणून टाका. फाय थोडंसं राहिलं राखून ठेवलंय का तर कोणी असलं नसलं घरी शेतावनं वजन आणायचं. ही आडी नडीला लागतं म्हणून हे ठेवलं होतं. पण आता हेच न्यावं लागेल. थोडंसं कापलं या आणि थोडं कापती आणि वजन घेऊन जाते. गै वराडलेले ऐकू येत असून तुम्हाला. निघतंय का वाटे? निघतंय का? निघन की अगं कसं आलंय बघा. ती आधी आत्यांनी मिक्सर मध्ये हलवलं मी करून घेतलं आणि नंतर रवीने बसलं ते झालं का काय तर लक्षात आलं परत न की पोरं कोबून फ्लावर खात नाही तर मग आत्या म्हणली कढी करूया. मग परत न ही कढीचं ध्यानात आल्यावर परत मग ही सगळा एवढा खटाठोप परत दही काढा हलवा तूप काढा नंतर न कढी करा होय ताकाची. कढीच खायची म्हणल्यावर काय इलाज नाही होय आत्या. संध्याकाळची बरेच जण म्हणले दही खायचं नाही कढी करायची नाही खायची नाही. काय शास्त्र असेल काय माहित नाही बरं का. मला तर काय त्याचं एवढं माहित नाही. कसं असतं कमेंट करून तुम्हीच सांगता ना म्हणून ते लक्षात येतं. एवढं काही हिथलं मला तर आधी माहितीच नव्हतं की दही पण खात नाही संध्याकाळचं म्हणून. कसली टाटली? कसली टाटली? किनारीची आपली. किनारीची एक पण नाही इथं. तिथं पड्याला आहे का त्याच्या खाली. सगळ्या गेल्या. काय काय घालून आले मग तिकडे जातात अश्विनी इथं. अगं इथं एक हाया तिथं लसूण ते काढून ठेवलेलं. चला सगळा स्वयंपाक करायचा आहे अजून. हो ती कोथमीर उघडी ना काही करू. अगं मस्त लोणी निघले आता. हो का डोकं दुखतंय कसं त्याच्यामुळे करायचं आता. चाललंय दमादमाने मरू दे तिकडं. आलंय छान. हो का सकाळच काढावं लागतं. ही उशिरा निघतच नाही. एकदा ऊन व्हायला लागलं की मग काय खरं नाही. तरी उशीर झाला ना. बापू तर दूध घालायला गेलेलं कवाशात काय आण तू म्हणलं का होती रानातलं वजन का नाही काय माझी त्यांची गाठ भेटत नाही. तिकडे तिकडे गेलं ना. बघू जाऊन दे. आणि एक येते हिथलंच घेऊन आणि त्यांना टाकते आणि मग भात ही शिजाय घालते. हो ना. तुम्ही म्हणता आणि आम्हाला पण येतं की सगळं हे असं करायला. पण असं सगळ्यांना सगळं येतं पण आपलं एक दाखवायचं काहीतरी. होय आत्या नवीन नवीन काय करावं लागतंय. काही बी नुसतं दही म्हणजे नुसती साय टाकली होती म्हणून ते इतकं लोणी निघले हाय ना आत्या. नुसती साय टाकली होती ना मग दूध जास्त वाटल्यावरती नाही निघत पण जास्त साई
संध्याकाळचं दूध असतं आमचं घरचं, म्हणजे झाकून हे ठेवलेलं. मलईचं पण ती नाही एवढं हिवत होय आत्या, ती नाही आत्याला आवडत ती मलई काढलेली ती नकोच वाटतं. मग आम्ही नाही तसलं काही करतच नाही. मग डायरेक्ट आपलं साय ठेवूनच राहिलं, दही खाऊन खाऊन राहिलं तरच, नाहीतर मग असं पण नाही काढत. कसं पोरं ही खाते ती, आपलं उन्हाळ्याचं बरं असतं, शरीराला गार. काय बी कसं दूध असल्या दुधाचा प्रकार लय पिकतं होत्यात का नाही दुधाचा प्रकार. एक आम्हाला त्रास होतोय त्या गुरांचा पण, आणि ह्याच्यासाठी काय करायचा. मला तर उठलं की तीच पुरावतं 2 तास, सगळं केल्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या कामाला मला आता हातच लागत नाही. काय करावं आता. काम करायचं म्हणलं की मग तर लय त्रास होतो, कारण की आधी गुरांचं जावं लागतं. माणसाला येतच बोलायला, त्यांना येतंय का बोलाय, आम्हाला गोळी ठेवा, आम्हाला खाया टाका, आम्हाला काय करा. मग आता जायचं हो का रानात जायचं, हे करायचं, वजी हे बरंच काय काय काम आहे. सगळी अपडेट तुम्हाला देत जाईन मी, म्हणजे देईनच. तर आता चला, बापू येते थोडा वेळ, बघू परत ना. मी तवर बघते बाहेरचं काम थोडंसं, मग परत करते भाताचं ह्याचं सगळं थोडं थोडं. आत्याचं तवर कारलं करतात, आता तवर मी ती बाहेरचं आवरून त्यांना एक कावळा टाकते ना, मग तवर कवा का आणा ना तो वजू. आता राहू द्या तसंच ना, काही करू आता तसं ठेवा की थोडंसं गार पाणी ओतून आजचं. बाहेर पण छान वातावरण झालं. रातची कुत्र्यांना लय काम असतात आमच्या इकडे लय चोरट्यांचं प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळे हो का रासा जागे राहून हे करून तर झोपत्यात निवांत. त्यांना भाकरी हे टाकून छान मोगऱ्याच्या फुलांचा इतका वाजदार वाळतोय ना, लय चायला लागल्यात फुलं. सगळं भिजावलं की झाडं हिरवीगार होतात. रात्री भिजवलं ना मी. गुलाबाला एकच गुलाबात झाड राहिले, सगळी जळून गेली. लाल तर एक पण नाही राहिलं, पांढरच राहिले फक्त. का ग शाळेत नाही जायचं तुला? मग का तू आवरा नाही, अंघोळ पण केली नाही अजून? चापाट दिशेने आवर शाळेचं. आंब्याचं झाड एवढं मोठं झालंय, पण काय त्याला आंबच लागलं नाही. तर वाट बघतोय कवा ह्याला आंबा येतात म्हणून. तिकडं पण बरीचशी झाडं तयार केल्यात आंब्याची, आपली साधी. त्याला कलम करायला इथं कुठं कोण करून देत नाही आम्हाला. 7-8 झाडं चांगली आल्यात. तुम्हालाच खाया टाकायचं या. मला वाटलंच होतं तुम्ही ओरडत असताना म्हणून. तुम्हाला तर खाया टाकल्याशिवाय मला तर पर्यायच नाही, दुसरं कामच सुचत नाही मला. आता कपडे पण धुतीन, त्यांना खाया आणून टाकतीन, मग स्वयंपाकात राहिलेलं काम करते. आता काय तिकडं आमचा आबा वज कापतात ना, दिसतात का पांढरं, त्याच्यामुळे ती वराटतात. त्यांना वाटतंय तिकडं कापतात म्हणजे मीच गेली तिकडं. हो का, ह्या पण मोगऱ्याच्या झाडाला छान फुलं आले. ती मोगऱ्याचं झाड वेगळं आहे आणि ही वेगळं आहे. ह्याला ही अशी फुलं येतात आणि त्याला ती 1000 मोगरा आणि एक कसा, म्हणजे त्यात 2-4 प्रकार आहेत ना, मला नाव माहीत नाही. तर असं संध्याकाळ सकाळचं पण वातावरण आहे. पोरं ही तर काय अजून आमचं उठलं नाही, कवर झोपते. छान असं तूप कडवलं का, एवढं निघलं. पुढं वाटला नाही का? आणि कढी पण कडायला घातली छान अशी मस्त. तुम्ही म्हणताना कढाई घातलेली नाही दाखवली, काय झालं? कढाई घातलेली नाही दाखवली, लक्षात न जातं व सारखं गडबडीत काय काय. बरेच जण करतात कढी वडी, कोण कढीत भजी करून पण सोडतात, काय माहिती. मी बऱ्याच जणांचं ऐकलंय कढी केल्यानंतर भजी करून त्या कढीत सोडायची, परत खायची, चांगलं लागतं म्हणते ती. आता कढी जास्त उकळून नाही द्यायची म्हणून राखाण बसली का तर फुटते, उखळली की फुटते. आता ही तूप पण कडवलंय, ती पण वतून ठेवती भरणीत. सगळा राहाडा आवरायचा. आता चपात्या लाटून घेतो दोघी जणी, गुरांना टाकून आली एकदा खाई. आता काय वरडायचे नाहीत, मग पाणी दाखवायचं. अश्विना बाया, मी नेणीला माझ्या उठलं की लावलं होतं दुकानला. हो कुठं तिकडं ती नीट धर झाकानेसाठी बाया, एक तर रातच्या धरून त्याला नव्हतं. काय देऊ तुम्हाला आता, कुठं दिसानाच आहे. चुलीला काय आमच्या जाळ लागा नाही. आज सरपण संपले, पण आज सरपणाचा मोठाच भारा आणावं लागेल, म्हणजे 8 दिवस बिनकायची. त्या दिवशी गेल्या शनिवारी आणलं होतं, आहे ना मी? शनिवारच. हो शनिवार होता का शुक्रवार होता काय जणू,
8 दिवस गेलं बरोबर. टीव्हीला चपाती खायची. आता मी पाताळ झाले काय गे. अयो पिठाचं कटून त्यात पीठ बाळा की म्हणजे मला तर एवढ्या पातळ कणकीच्या नाही जाऊ का चपात्या लाटा येणार. हा त्यालाच कशा जमत्या त्या काय दोन होय त्या कशा जमत्यात तुम्हाला. मला नाही ती घटच जमत, माझ्या हातात दुखतात घट मी. अशा प्रकारे आमचा सगळा स्वयंपाक झालाय. आता भात आधी शिजाय घालती, भात राहिलाय शिजाय घालायचा. कुणाला ह्याला जायचं शाळेत झाली लगेच होती. आता ये म्हणा चिऊ जवळ राखलंय का. चला असू द्या. तर कुकर कुठं गेला पण आमचा कुकर. भात शिजाय घालाय वर मांडलाय काय जणू. ह्याच्यात थोडंसं तूप आहे. असू द्या सगळ्यांना बाय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.